श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय जय अजित सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणी वरा, दीनबंधू पाहि माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे सीन. कुडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मड्या ते. सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा. रसभरिता तला गाभा, टरफला ते महत्वानी. तुझी कृपा त्याच परी, शरणांगता ते समर्थ करी. पापताप दैन्य हरी हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून. तेने व्यंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी, समर्थाचा ध्यास मनी. न आले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते. जिकडे पहावे तिकडे भास, होऊ लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोर चेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीसाची, तैशी व्यंकटलालाची स्थिती झाली विबुधो. हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया. वडिलांपाशी बोलावया, छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्त भले, विचाराचे काहुल झाले. शेगाव अवघे धुंडाळीले, परीन पत्ता लागला. घरी येता वडील कुसती, भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे मलानपणा. ऐसा असह्य यातना होती कशाच्या संगमज. तू पोऱ्या तरण्या ज्वान, नाही कशाची तुला वान. ऐसे साच असोन चिंता तूर दिसतोशी. किंवा शरीरी काही व्याधी होतशी ती सांगा आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी. व्यंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत. व्यंकटलालाने इतंभूत हकीकत त्यांना निवेदली. ते बोलले व्यंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथिशी मला, तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचून ऐशा क्रिया मिळतीन कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचून या होणे दर्शन अशाचे. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुला तुझ लागून नेमलाही दर्शना. ऐशा स्थितीत 4 दिवस गेले निघून साचार. व्यंकटलालाशी चिडभर विसरण पडे दयाचा. गोविंद गोवा टाकळीकर होते एक कीर्तनकार. ज्याच्या कीर्तनी सारंग दर, प्रसन्न चित्त होतसे. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी कीर्तन एकाया कारणे. व्यंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्याची समर्थाचा समाचार व्यंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटाते पाहून, कृपन जाय हपापोनी. वा चातकाते स्वातिगण, वा मोराशी मेघदर्शन. किंवा तो रोही निरमन, चकोर पाहता आनंदे. तैसे उभयताशी झाले, दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. व्यंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ, जा जाओ निवड्या व्रत तुंबा भरून आण पाणी. पितांबर बोले, गुरु राया उड्याच पाणी अल्पसदया. पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवे जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबावरून. तै बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचे चाहन पाणी आत तुंबा बुडवणी. उगीच उंजळी उंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल असे निळ कोठेने त्याने पाहिले. तळवे पदाचे भिसतील इतकेच होते तेथे जल. करुणा हाताची उंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐशी झाली आडविहीर, चिंतावला पितांबर. या करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित, तुंबा ठेवावा जेथ जेथ. तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे, ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची सात शक्ती, संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सानिध्याला. त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर शेवल्यावर. व्यंकटलालाशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. गाड सुपारी खिशातून फोडून देई मस्कारण. ते एकता समाधान व्यंकटलालास झाले भाऊ. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी धुंदडी तांब्याचे. खडकू धुंदडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिशी.
हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणाशी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक, एकादश स्कंदाचा हंस गीतामधील. बुवांनी पूर्वार्ध विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले. ते ऐकून कळाले गोविंद बुवा मनात, हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जाता घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास. व्यंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली, तर समर्थाशी दिवसाचार कीर्तनाशी आणावया. केली विनंती अवघ्यांनी, श्रुती अति विनयांनी, परी बसल्या जागेपासून मुळींद महाराज हल्ले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडीती झाले, कर कृपा करावी एकवार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न बसणे बाहेर, धन्या वाचून मंदिर शून्य साथ समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले, म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रति, वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ बदले तत्वता, ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, ओघे ईश्वरे व्यापले, आज बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे, शब्द सल्लाशी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगशी आणि त्याच्या विरुद्ध वागशी, कथे करायची रीत ऐशी बरवी नवे गोविंदा. पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजून ओघ्या बोलवले, तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येत आले साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून, अनायाचे हे विधान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपुल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष मावेना. आपुल्या सन्माननीय पित्याशी हकीकत कथिली प्रेमेशी, बाबा आपल्या घराशी गजानना नाहो. पुत्राजेने कथन केले, ते भवानी रामी ऐकिले, आणि प्रेमी ऐसे बदले तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, व्यंकटलाल हर्षी अति, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाच भेटले व्यंकटलाला प्रत, अस्तमानाचे समयाला. दीनपती असता गेला, इकडे बोधसूर्य उदेला, माणिक चौक प्राचीला व्यंकटलालाच्या भाग्याने. गुराखी येऊन धेनुस येऊ लागले ग्रामास, समर्थाच्या आसपास गाई जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत आला आहे ते साक्षात, वृक्षावरी करितात पक्षी किलकिलात आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी, अशा वेळी घरी घेऊन आले महाराजा. पिप्पाने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणी, नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले आणि विनवले जोडून हात, काही भोजन करायचं. तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आलाया. शिव आराधन प्रदोषकाली, घडेल तो भाग्यशाली, ऐशी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून अर्पिले आणिले बिल्वपत्प, तात्काळवली समर्थाच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेले बोलून, परी स्वयंपाका कारण अवघे आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत, तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपाशी घरातून. त्यास करू कैशी तोड, ऐसे संकट पडले जड, जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेरी, दुपारच्या पुरा आहेत घरी, त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थाच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळ्यावर जून यास घालीत नाही अन्य, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी, आणून ठेविले समोरी तबक ऐक समर्थाच्या. पुऱ्या बदाम खारक्या केळी मोसंबी मुळे, देखा बाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते ओघे झाले सेविते, जे जे घडेल पात्राते ते ते खाते भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. व्यंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थाशी घातले असे अतिहर्षी, तोन थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारीनर मन मानेल ऐशारीती. कुणी शिके काही लाविती, कुणी सावन घेऊन हाती, समर्थाते घासिती पद कमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना, कोणी चमेली तेला आणा, कोणी बेली याच्या मर्दना करू लागले निज असते. अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी, व्यंकटलालाची आगरी उले नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला, अति सन्माने वैसविला योगी राज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी, कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण, साचे भाग्य त्या व्यंकटलालाचे खचित आले उदयाला.
ते व्यंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तयादिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एकमात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू व्यंकटाचा होता. भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथासंग करुणी करू पारणा ऐसे म्हणे इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळला असे नारायण. इच्छारामी केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमी करुणी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हित पुरला माझा मात्र राहिला तू पाहिजे पुरवला तुम्ही कृपा करून. जनकुतूहल दृष्टींनी पाहू लागले तयास्थानी इच्छाराम तो घेऊन नैवेद्याला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुठी भातसाचा नानाविध पक्वांनाचा थाट त्याने केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घेवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. गणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दयाचा शेजारी तुपाची ती वाटी खरी उदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणून ठेविला इच्छा रामाने. पाहून त्या नैवेद्याशी महाराज बोलले आपणाशी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलशी गणप्या. खाहे आता अवघे अन्न अवघ्यान करी अन्मान पाहू आले अवघे जण तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्रे न काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्यासाचार कौतुक केले गुरुवरे. खना खना आणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐशीच गोष्ट होती केली श्रीरामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मना. तिची खोड मोडण्या जाना अखंड खीर प्याले की. उलटी होता परत ती बक्षू लागले सद्गुरुनाथ. श्रीरामदास स्वामी समर्थ वासनीशी जिंकावया तैसे लोकाग्रहाला घालावयाशी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असोनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थ येथे केले लोकांलागी सुचविले. आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी नेऊन बैसविले. पहिल्या परी स्नान घालून महाराजा. नर नारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आशनी होते ते वदले वदनी. भजनाची आमिषांनी गण गण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीची टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिदान. गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला. नावरूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अस्थिभाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्याला तसे. आषाढीशी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्याशी साचार. गर्दी होते हरिद्वारी त्या परिशे गावात. व्यंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव निगर सदन राहुळ व्यंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई समराधना होती पायी. त्याते वानिता शेषई थकून जाईल निश्चंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थाची दिनचर्या सांगतोय थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन. कधी कधी प्राशान करावे ढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणाशी. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढे धाया भाव ठेवा एकावया. आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत. हेच विनवी जोडो नहात दास गणू विशाते. श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु इति द्वितीयोध्याय समाप्त.